जालना आणि बीडमध्ये जाळपोळीच्या घटनेनंतर जालन्यात 200 पिस्तुलं आली असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता। दरम्यान त्यांच्या या दाव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस शब्दात उत्तर दिलं। पाहूया। या सगळ्यांना जाळपोळ करण्यासाठी कोणी उद्युक्त केलं? मी तर पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही सगळे यांच्या पाठीमागे आहात आणि म्हणूनच हे जे उपोषण करते आहेत ना ते सांगतात की त्यांना पकडू नका, त्यांचे गुन्हे मागे घ्या आणि जामीन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायला जातात। याचा अर्थच तो आहे की हे सगळे तुमचेच गुंड होते ज्यांनी ही घरं जाळली। उपोषण करते त्यांच्या आजूबाजूला सगळे पिस्तूल धारी, 5000 रुपयाला पिस्तूल मिळतोय। कुणाला मारण्यासाठी पिस्तूल आलेत? कुणाला हे लोक गोळा घालणार आहे? काय करता आमचं इंटेलिजन्स? शोधून काढा। मंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी विनंती, त्याची चौकशी करा त्या भुजबळचीच। याला कसं काय माहीत होतं? ह्यो तर आमच्या त्यांच्या लोकाला घेऊन देत नाही आणि आमच्या याच्यात घुसवीत नाही। ह्योच बहुतेक त्याच्याच लोकाला घेऊन देतो आणि आमच्यात घुसवतो आणि मराठ्याने केला म्हणतो। आता हे रिव्हॉल्वर घेऊन बहुतेक आमच्या कार्यक्रमात घुसवील त्यांच्याच लोकाला। याला रिव्हॉल्वर घेतलेल्या काय माहीत? आम्हाला नाही माहीत। याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहीत? नंबरिंगसुद्धा सांगतो ह्यो, ते नंबरिंग होते, हे घर 12 नंबर, हे आमका नंबर, ते 13 नंबर, असे नंबर घेतो ते। याला काय माहीत? याचा अर्थ ह्यो गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत वाद लावतो। आता रिव्हॉल्वरचं याला काय माहीत? याची चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।